आणि घरी सगळं ठीक आहे? ठीक आहे, पण आता अजूनही काका थोडेसे नाराज आहेच. साहजिकच आहे रे. त्यांचा राग निवळायला आता थोडा वेळ तर लागेलच ना. खूप मोठा धक्का आहे त्यांच्यासाठी हा. पण आता मावशी बरी आहे, सो त्यामुळे सगळ्यांचंच टेन्शन गेलंय. पण पमाला आता स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. शरू म्हणाली की आम्हीच बघू आता तिच्या तब्येतीकडे. ती काय तब्येतीकडे लक्ष देत नाही. आशूने तर आल्या आल्या ताबाच घेतलाय तिचा. आकाश, आशू गौतम बद्दल काही बोलली का? नाही, अजून काही विषय नाही निघालाय. आता आपण काय करायचं? पुढे काय होणार आहे आता परमेश्वरालाच ठाऊक. आधीच त्या दोन्ही घरांमध्ये एवढा वाद आहे. तेजस्विनी ताई तर आधीपासूनच चिडलेल्या होत्या. आता खानोलकरांवरती पमा आणि सुभाष भाऊजी सुद्धा एवढे चिडले. कसं होणार रे आशू आणि गौतमचं लग्न? आई, आपण बोलूयात का त्यांच्याशी? नाही म्हणजे बघ ना, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेजस्विनी ताई तर कधीच मान्य करणार नाहीत. वाव, कमाल. काय ओजी ट्रेटर्स आहात तुम्ही. तुम्ही दोघं माझं लग्न ज्याच्याशी ठरलंय त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी व्हावं म्हणून त्याच्या मम्माशी बोलायला निघालात. सॅम, आरडाओरडा नको करू. मग काय करू? तुम्हाला एनकरेज करू? बघा, तेजू मम्माने ऑलरेडी माझं आणि गौतमचं लग्न एक्सेप्ट केलंय. ओके मम्मा, आय नो तुला माझं पटत नाही, बट स्टील दिस इज टू मच. माझं ठरलेलं लग्न मोडून तू त्या आसावरी आणि गौतमचं लग्न लावायला निघालीये. अशी मम्मा आणि असा भाऊ ना एनिमीजला सुद्धा नको मिळाला. मायरा, इनफ इज इनफ. ऑफ कोर्स यू कॅन डू दॅट ओनली. सॅम, आई आहे ती तुझी, कळतं का नाही तुला? मग ती का असं वागते? मायरा, तुला कळत नाहीये का? मी गौतमचं त्या मुलीशी लग्न लावून देण्याबद्दल बोलतेय जिच्यावर त्याचं मनापासून प्रेम आहे. समायरा, गौतमचं तुझ्यावर प्रेम नाहीये. कधी कळणार आहे हे तुला? आणि ज्याचं तुझ्यावर प्रेमच नाहीये त्याच्याशी तू असं जबरदस्तीने लग्न करणार आहेस? आणि मग संसार कसा करणार आहेस बिना प्रेमाचा? समायरा, अगं समजण्याचा प्रयत्न कर. देवाने अक्कल दिली की नाही आपल्याला? गौतम आणि आशू या दोघांना एकमेकांबरोबर आयुष्य काढायचंय. तू त्याच्या खिसगणतीतही नाहीये सगळं. कधी कळणार आहे तुला? कुठला इव्हेंट नाहीये समायरा. अगं आयुष्यभर निभवायला लागतं ते. मी इतकी डम नाहीये की मला काही कळत नाही. ओके, गौतम आता त्या आशुताईच्या इन्फ्लुएन्स मध्ये ना म्हणून असं वागतोय. तो एकदा माझ्यावर लग्न करेल ना, दॅट आय एम शुअर अबाउट इट की तो माझ्यावर प्रेम करेल. तू त्याच्याशीच लग्न करणार आहेस, ठीक आहे. फक्त मला एका गोष्टीचं उत्तर दे. गौतमनी आजपर्यंत एकदा तरी तुला सांगितलंय का की त्याला तू आवडतेस? सांगितलंय का? सांग. नाही ना? कारण समायरा, त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये. गौतमचं आशूवर प्रेम आहे. ही गोष्ट नाकारून कसं चालेल सांग मला. हे बस, असा वेडेपणा करू नको. स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको सगळं. आपण आहे ना आपण तुझ्यासाठी एक दुसरं स्थळ बघू, छान एकदम तुला आवडेल असं. चालेल? नकोय मला दुसरं कोणी. मला गौतमशीच लग्न करायचंय. की त्या भिक्कारड्या आसावरीला माझा गौतम डोनेशन मध्ये नाही देणार आहे. सॅम, इनफ. तू नको गप्प करूस मला दरवेळेस. तुला ना त्या आसावरीची खूप काळजी असते ना. तिला जाऊन अक्कल शिकव, मला नको शिकवू. अगं समायरा, काय करायचं या मुलीचं? आई, तू नको जास्त विचार कर. हे असं आरडाओरडा केल्याने काय सत्य बदलणार नाही. बावळट मुलगी. झुलते हळूच दत्ताची पालखी. झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान
दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सात जन्मांची ही लाभली पुण्याई सात जन्मांची ही लाभली पुण्याई लाभली कशी आहे तब्येत? अरे सॉरी, हे सगळं जे झालं ते नाही व्हायला हवं होतं. सोनिया, आता कार्यक्रम चालू आहे ना घरात, नको बोलूया आपण हे सगळं. झालं ते झालं. तू इथे चौकशी करायला आला, बरं वाटलं मला. सॉरी. सात जन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे बोई म्हणून जाहलो पालखीचे बोई शांत माया मूर्ती 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 पहाटे सारखी